अपूर्णांक म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊया. 1, 2, 3 असे जे आपण अंक मोजतो हे सगळे पूर्ण अंक आहेत. म्हणजे ते एकाहून लहान नाही आहेत. जेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट अर्धी आहे किंवा दीड आहे, 3.5 आहे, हे पूर्ण अंक नाही आहेत. तर असे जे अंक पूर्ण नाही आहेत ते अपूर्ण अंक आहेत, म्हणून आपण त्यांना अपूर्णांक म्हणतो. आता हा जो चौरस आहे, या चौरसाचे 4 भाग केलेत आणि ते 4 भाग कसे आहेत? ते समान आहेत, एकसारखे भाग आहेत, कमी जास्त आकाराचे नाही आहेत. तर आपण काय म्हणू शकतो की ह्या 4 भागांमधला एक भाग रंगवलाय, तर 4 समान भागांपैकी एक, म्हणून आपण त्याला लिहितो 1/4 म्हणजे 4 पैकी 1. तर हा जो 1 आहे जो आपण वरती लिहितो त्याला आपण म्हणतो अंश आणि जो 4 आहे त्याला आपण म्हणतो छेद. म्हणजे कुठलाही अपूर्णांक हा आपण कसा लिहू शकतो? अंश भागिले छेद या स्वरूपामध्ये आपण कुठलाही अपूर्णांक लिहू शकतो. आता आपण अजून काही उदाहरणं बघूया. आता हा एक आयत आहे माझ्या समोर, अशी एक पट्टी आहे म्हणजे आयताकृती, आणि या पट्टीचे 1, 2, 3, 4, 5 भाग केलेत आणि 5 पैकी किती भाग रंगवलेत? 2. म्हणजे मला रंगवलेला भाग कसा दाखवता येईल? मला तो असा दाखवता येईल की 2 अंश आणि 5 छेद म्हणजे 2 पंचमांश. याला आपण म्हणतो की 2 पंचमांश भाग रंगवलेला आहे. आता या पुढच्या आकृतीत 3 भाग आहेत. या आकृतीचे 3 समान भाग आहेत आणि त्याच्यापैकी एक रंगवला आहे. म्हणजे मी असं म्हणू शकते की ह्या चित्रामधला 1/3 भाग रंगवलेला आहे. आता हा पुढचा माझा गोल आहे. या गोलामधला 3/4 भाग रंगवला आहे. किंवा आपण जेव्हा पोळी बघतो तेव्हा आपण असं म्हणतो की ही 3 चतकोर पोळी आहे. चतकोर असेल तो 1/4 होईल आणि 3 चतकोर असेल तर 4 पैकी 3 भाग म्हणजे 3/4 होईल. आता हा जो हे जे चित्र आहे यातला एक भाग हिरवा आहे. म्हणजे मला जर हिरवा भाग किती आहे असं म्हणायचं असेल तर मी म्हणेन की 1/4 आहे. आणि 3 भाग पिवळे आहेत 4 पैकी, म्हणजे पिवळा रंग हा 3/4 भागाला दिलाय असं मला म्हणता येईल. तर असं आपण अपूर्णांक हे कुठल्याही वस्तूसाठी वापरू शकतो. कुठल्याही वस्तूचे समान भाग केले आणि त्याच्यामधले काही भाग उचलले तर आपण ते अपूर्णांकामध्ये दाखवू शकतो. म्हणजे समजा माझ्याकडे एक पेरू आहे आणि मी त्या पेरूच्या 6 सारख्या फोडी केल्या आणि त्यातली मी एक फोड खाल्ली, तर मी असं म्हणू शकते की 6 पैकी 1 म्हणजे मी 1/6 पेरू खाल्ला आहे.